कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येची घटना ताजी असताना आणि या विरोधात देशभरात डॉक्टरांचं आंदोलन सुरू असताना मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये अवघ्या 4 वर्षाच्या 2 मुलींवरती लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली। महिला मुलींच्या सुरक्षेवरून स्थानिक नागरिकांना आपला संताप अनावर झाला। 16 ऑगस्टला पीडित मुलीचे पालक गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला पोहोचले, परंतु तब्बल 12 तास त्यांना बसून ठेवण्यात आलं असा आरोप स्थानिकांनी केलाय। या घटनेच्या निषेधार्थ शाळेतील पालक आणि स्थानिक महिलांनी मंगळवारी 20 ऑगस्टला आक्रमक आंदोलन सुरू केलं, ज्याला हिंसक वळण लागलं। पोलीस प्रशासनानं दिरंगाई केल्याप्रकरणी 3 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। दरम्यान राष्ट्रीय मानव हक्क आयोगानं या घटनेची स्वतः दखल घेतली असून राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना 2 आठवड्यात अहवाल देण्याची सूचना केली आहे। बदलापूरच्या लहान मुलींच्या लैंगिक अत्याचाराची ही घटना नेमकी काय आहे? घटनेविरोधातील आंदोलन आक्रमक कसं बनलं? पालकांनी गुन्हा नोंदवताना काय तक्रार दिली? शाळेच्या सुरक्षेत कोणत्या त्रुटी आढळल्या आणि सरकारने आतापर्यंत काय पावलं उचलली हे आपण जाणून घेऊयात। त्यापूर्वी आपण हे पाहूयात की बदलापुरात 20 ऑगस्टला आंदोलनात काय घडलं। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर स्थानिक नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून रेल्वे सेवा बंद पाडली आणि सकाळी साधारण 9 वाजल्यापासून तब्बल 8 तास हे आंदोलन सुरू राहिलं। यावेळी बदलापूर रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी प्लॅटफॉर्म क्रमांक 3, 4, 5 वरती स्थानिकांची तुडुंब गर्दी होती। तसंच रेल्वे ब्रिजसह पायऱ्यांवरतीही आंदोलक घोषणाबाजी करत होते। महिलांच्या सुरक्षेप्रकरणी सरकार गंभीर नसून पोलीस प्रशासनानं तक्रार नोंदवण्यास विलंब केल्याचा आरोप महिला आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे। तसंच आरोपीला तात्काळ फाशी द्या या मुख्य मागणीसाठी महिला आणि इतर आंदोलनकर्ते आक्रमक झाले। किती मेणबत्त्या पेटवणार, आता कारवाई हवी आणि सरकारचे पैसे नको, महिलांना सुरक्षा द्या असा संदेश देणारे बॅनर हातात घेऊन रेल्वे ट्रॅकवर महिला आंदोलन करत होत्या। यावेळी एका महिलाने अशी घोषणाबाजी केली की आम्हाला आमच्या लहान मुलींनाही आता शाळेत पाठवायला भीती वाटतेय। कुणाच्या भरोशावर आम्ही मुलांना घराबाहेर जायला द्यायचं? त्यांना शाळेत कॉलेजमध्ये कसं पाठवायचं? त्यांच्या सुरक्षेची हमी सरकार देणार का? संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास बदलापूरमध्ये पावसाला सुरुवात झाली, तरीही भर पावसात महिला आंदोलन रेल्वे ट्रॅकवर बसून राहिल्या। या आंदोलनाचा परिणाम मुंबईच्या रेल्वे सेवेवर झाला। 10 एक्सप्रेस रेल्वे दुसऱ्या मार्गावरून वळवल्या तर बदलापूर कर्जत रेल्वे सेवा सुमारे 10 तास पूर्णपणे ठप्प राहिली। बदलापूरमधील एका मराठी माध्यमाच्या शाळेत पालकांनी 20 ऑगस्टला आंदोलन करत शाळेच्या प्रशासनाच्या निषेधार्थ खिडक्यांच्या काचा फोडल्या। बदलापूरमध्ये नर्सरीमध्ये शिकणाऱ्या 2 लहान मुलींसोबत शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। ही घटना 13 ऑगस्ट रोजीची असून 2 मुलींवरती वेगवेगळ्या दिवशी अत्याचार झाल्याची माहिती आहे। 16 ऑगस्टला पालकांनी बदलापूर पूर्वेतील पोलीस स्टेशनमध्ये शाळेतील अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंदवला। त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात शाळेतील सफाई कर्मचाऱ्याला अटक केली। पालकांनी पोलिसांकडे तक्रार करताना असं सांगितलं की पीडित मुलगी 3.5 वर्षांची असून आपल्या आजी आजोबांच्या घरी बदलापूर इथं राहते। आजी आजोबांना संशय आल्यानं त्यांनी आईला अचानक फोन करून कामाच्या ठिकाणाहून घरी बोलावून घेतलं। आईनं मुलीला विचारलं असता तिनं आपल्या प्रायव्हेट पार्टला वेदना होत असल्याचं सांगितलं। तसंच शाळेतील दादा नावाचा इसम कसं वर्तन करतो याची माहिती दिली। एका मुलीच्या माहितीवरून दुसऱ्या आणखी एका मुलीसोबत अशीच काहीशी घटना घडल्याचंही पालकांना कळालं आणि 16 ऑगस्टला पालकांनी पोलीस स्टेशन गाठलं। पालकांकडून मुलीची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली असून यात लैंगिक शोषण झाल्याचं समोर आल्याचंही माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपी विरोधात पोस्को बालकांचं लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता कलम 65, 2, 74, 75, 76 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। दरम्यान 16 ऑगस्ट रोजी पालक पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यासाठी गेले असताना पालकांना 10 ते 11 तास पोलीस स्टेशनला बसवून ठेवण्यात आलं। तसंच गुन्हा नोंदवण्यातही दिरंगाई केल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे। बदलापूरच्या या आंदोलनकर्त्यांचा आवाज जवळपास तिथून 72 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या राज्य सरकारच्या मुख्यालय म्हणजेच मंत्रालयापर्यंत पोहोचला। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली
SIT गठीत करण्याचे निर्देश दिले। तसंच कर्तव्यात कसूर करणाऱ्या 3 पोलिसांना निलंबित करण्यात आले। यात बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। दरम्यान महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींना लैंगिक शोषणाची तक्रार करता यावी म्हणून विशाखा समिती स्थापन केली जाईल असं शिक्षण विभागाने स्पष्ट केलंय। तसंच शाळांमधील CCTV सुरू नसतील तर शाळेविरोधात कारवाई केली जाईल असंही मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलेलं आहे।